1.2 घेण्याच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू, जेणेकरून त्यामधील आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी अडचण येणार नाही। मग कोणते बेसिक कन्सेप्ट आहेत? तर प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? समांतर रेषा व छेदिका यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म कोणते आहेत ते आपण पाहूया। आपण या आकृतीकडे निरीक्षण करा। काल आपण दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं तर तिथं तीन प्रकारचे कोन तयार होतात। एक संगत कोन, नंबर 2 आंतरकोन आणि नंबर 3 व्युत्क्रम कोन। म्हणजेच काल आपण दोन रेषा होत्या पण त्या एकमेकींना पॅरलल नव्हत्या। जर तुम्हाला याच्याविषयी चांगलं सविस्तर माहिती घ्यायची असेल तर या आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल। आपण डबल ते गुणधर्म सांगणार आहे, पण आज पॅरलल लाईनचे। काल दोन लाईन एकमेकींना पॅरलल नव्हत्या, तर म्हणजे पॅरलल नव्हत्या, समांतर नव्हत्या, असमांतर होत्या। मग आज आपल्याला दोन लाईन PQ आणि RS या एकमेकींना पॅरलल आहेत आणि AB रेषेनं PQ रेषेला M बिंदूमध्ये आणि RS रेषेला N या पॉईंटमध्ये छेदलेलं आहे। आता या ठिकाणी आपण गुणधर्म पाहणार आहोत। मी गुणधर्म सांगण्याच्या आधी एक सांगतो मी तुम्हाला, इयत्ता 9वी या वर्गामध्ये जो गणित भाग 2 मध्ये जे दुसरा चॅप्टर आहे तो या पूर्ण गुणधर्मांवरतीच अवलंबून आहे। पूर्ण चॅप्टरचे चॅप्टर पूर्ण या गुणधर्मांवर अवलंबून आहे, त्यामुळे तुम्ही हे गुणधर्म नीट लक्ष द्या। तर आपण या दोन रेषा समांतर असतील तर यांचे संगत कोन हे एकरूप असतात। नीट लक्ष द्या, यांचे संगत कोन कोणता? AMP MNR हे एकमेकांचे संगत कोन झाले। दुसरा संगत कोन कोणता? तर AMQ आणि MNS हा सर्वांना दिसतोय, एकदम स्पष्ट दिसतोय। त्यानंतर PMN म्हणजे हा खालचा आणि PNB म्हणजे या ठिकाणचा आणि कोन QMN म्हणजेच या ठिकाणी आणि NSB म्हणजे या ठिकाणचे। हे चारही कोन एकमेकांशी एकरूप असतात। म्हणजेच आता या कोणाचं माप जर 20 असेल तर याचं 20 असेल, याचं जर 50 असेल तर याचं 50 असेल, याचं 70 असेल तर याचं 70, प्रत्येकाचं तसंच आहे। तर या दोन रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात, हा आपला पहिला गुणधर्म झाला। पण कधी या समांतर असायलाच पाहिजे, हा त्याचा एक अट आहे। दुसरं काय आहे तर अल्टरनेट अँगल म्हणजे काय? या दोन रेषा समांतर असतील तर यांचे व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल यांची माप समान असतात। म्हणजे कोणत्या ठिकाणचा? PMN हा झेड आकार दिसतो तो उलट्या बाजूनं, पण कधी या दोन रेषा समांतर असतील तर हे दोन कोन आणि या ठिकाणचे दोन अँगल एकमेकांशी कॉन्ग्रंट असतात। हे झाला अल्टरनेट अँगलचा। आता नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोनांचा गुणधर्म काय आहे? या दोन रेषा समांतर असतील तर या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज, हे आतले दोन कोन आणि या बाजूचे दोन कोन, या दोघांची बेरीज 180 आणि या दोघांची बेरीज 180 असते। हे या समांतर रेषेचे गुणधर्म झाले। आता 9वीला यापेक्षा काय ॲडिशन आहे तर याचे व्यत्यास सुद्धा आहेत। म्हणजे काय? समांतर असतील, आपण यावर्षी गुणधर्म कोणता पाहिला? या रेषा समांतर असतील तर यांचे संगत कोन एकरूप असतात। मग 9वीला तर हा थेरम आहेच, परंतु काय आहे तर याचे एक संगत कोन एकरूप असतील तर या दोन लाईन पॅरलल असतात, हा त्याचा व्यत्यास आहे। त्यानंतर व्युत्क्रम कोन एकरूप, दोन रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात, हे असे उलटे। आणि जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर या दोन रेषा समांतर असतात। 4 थेरम झाले। आणि त्याच्यानंतर आणखीन काय आहे तर आंतरकोनांची बेरीज जर 180 असेल, हे दोन आंतरकोन, हे दोन आंतरकोन, बेरीज जर 180 असेल तर ह्या समांतर असतील त्यांची बेरीज 180 असते पाहिली। पण 9वीला हा तर गुणधर्म आहेच, पण त्याच्या पुढं हे दोन रेषा, हे दोन कोन जर
बेरीज 180 असेल तर या 2 लाईन पॅरलल असतात. असे 6 ते 7 गुणधर्म आपल्याला 9वीला आहेत. परत एकदा सांगतो, रेषा समांतर असतील तर संगत कोन, व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आणि या 2 रेषा समांतर असतील तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 असते. हे झालं आपलं मराठी माध्यमासाठी. आपण इंग्रजी माध्यमासाठी या ठिकाणी गुणधर्म लिहिलेले आहेत. नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोनांचा गुणधर्म आहे. इच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे संगत कोन एकमेकांशी एकरूप असतात जेव्हा या लाईन पॅरलल असतात तेव्हा. दुसरी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोनाची. इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. जर या 2 लाईन पॅरलल असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हा दुसरा गुणधर्म झाला, ही दुसरी प्रॉपर्टी झाली. आणि नंबर 3 प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोनाची प्रॉपर्टी काय आहे. इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते म्हणजेच पूरक कोन असतात. ज्यांची बेरीज 180 येते ती पूरक कोन असतात. तर हे 3 तर कोनांच्या जोड्या झाल्याच तयार. परंतु आणखीन जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय विशेष आहे तर मी हे या ठिकाणी फक्त वरचे 2 कोनांचा विचार केला तर हे 2 कोन एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणजेच यांची बेरीज 180 अंश असते. तुम्ही म्हणाल या दोघांचीच का नाही, तर मी असं पाहिलं या ठिकाणी तर या ठिकाणी 2 अँगल आहेत एकमेकांचे. या सरळ लाईनवरती 2 अँगल आहेत मग ह्यांची बेरीज 180 असते, यांची बेरीज 180 असते. तुम्ही म्हणाल असंच का नाही, तर मी या बाजूनं सुद्धा जरी मी बंद केलं तर इकडं तुम्हाला 2 अँगल दिसतात, या बाजूला 2 अँगल दिसतात. या दोघांची बेरीज 180 असते, या दोघांची बेरीज 180 असते. हे सुद्धा गुणधर्म तुम्हाला उदाहरणं सोडवण्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत. आपण आता एक्झरसाइज 2.2 घेऊया. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील प्रश्न पाहिला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नंबर 1 in the adjoining figure if line M is parallel line N and line P is a transversal then find X. या ठिकाणी काय केलेलं आहे, M आणि N ही लाईन आपल्याला पॅरलल दिलेली आहे आणि P ही त्याची छेदिका आहे. छेदिका झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली आहे 3x या कोनाचं माप आहे आणि या अँगलचं माप x आहे. याचं 3x आहे आणि x आहे. हे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हे एकमेकांचे कोणते अँगल आहेत तर इंटेरियर अँगल आहेत. कोणते अँगल आहेत, इंटेरियर म्हणजेच आंतरकोन आहेत. मग आंतरकोन हे नेहमी पूरक असतात म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते पण कधी या 2 लाईन पॅरलल असल्यानंतर. आणि या 2 लाईन पॅरलल आहेत असं आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला ती प्रॉपर्टी इथं वापरता येते. म्हणून x + 3x इज इक्वल टू 180 डिग्री ही प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल हे आपल्याला लिहावं लागतं. परीक्षेमध्ये आपल्याला याला अर्धा मार्क असतो. x + 3x मीन्स 4x इज इक्वल टू 180 and x इक्वल टू 180 इथं छेदस्थानी येतील म्हणजे डिवाइड होतील. मग जर आपण या ठिकाणी छेदस्थानी केलं तर x इक्वल टू 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, इथं 4 × 4 = 16, इथं 2 राहिले 20 झाले, 4 × 5 = 20 म्हणजे x इज इक्वल टू 45. आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आपण चेक करायचं. ए किती आहे, या चारीपैकी एक आन्सर आहे 135 डिग्री, बी 90 डिग्री, सी 45 डिग्री अँड डी 40. म्हणजेच आपलं आन्सर सी इक्वल टू 45 अंश आपलं यक्सचं आपल्याला यक्सची किंमत काढायची होती ती आलेली आहे. त्याचप्रमाणे इन द
नंबर 2, इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी, ए आणि बी एकमेकींना पॅरलल आहेत. त्यानंतर अँड लाईन यल इज ए ट्रान्सव्हर्सल दॅन फाइंड एक्स. अँड लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल म्हणजे रेषा ए आणि बी एकमेकींना समांतर आहेत आणि यल ही त्यांची छेदिका आहे. हे लक्ष करा, या दोन्ही लाईन एकमेकींना पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की या एक्सची किंमत काय येईल. तुम्ही जर निरीक्षण केलं तर हे 2x म्हणजे यासुद्धा अँगलचं माप 2xच असणार आहे, कारण हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या, हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत म्हणून हे कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात, यांची मापं समान असतात. आता हे दोन अँगल काय झाले, एकमेकांचे इंटेरियर अँगल झाले म्हणजेच आंतरकोन झाले आणि यांची बेरीज आपण या ठिकाणी पाहिलं किती असते 180. मग त्यावरून आपण इथं घेऊया 2x + 4x इज इक्वल टू 180. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ती या ठिकाणी सुद्धा तीच प्रॉपर्टी आहे. आपण 2x + 4x इज इक्वल टू 180 म्हणजेच 6x. 2x + 4x इज इक्वल टू 180 म्हणजे 2 + 4 6x. या ठिकाणचे 6 या ठिकाणी डिवाइड होतील कारण गुणाकारातले भागाकारामध्ये जातील. मग 6 जर आपण 180ला भागलं, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18 आणि पुढं 0 म्हणजेच एक्सचं या ठिकाणी 30 डिग्री आलेलं आहे. 2 आणि 4x यांची बेरीज केली 6x आली, गुणिले 6 या ठिकाणी भागिले झाले आणि 6 ने 180ला भागलं की 30 येतं. आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर एचं 90 आहे म्हणजे 90 नाही, बीचं 60 आहे म्हणजे ते सुद्धा नाही, सीचं 45 डिग्री आहे ते सुद्धा नाही, म्हणजेच डीचं किती आहे 30. हे आपलं आन्सर झालं. मी तुम्हाला सरावासाठी उदाहरण देत आहे. पहिलेच उदाहरण आहे, फक्त मी अंक बदलणार आहे तर तुम्हाला ते करता आलं पाहिजे. तर काय मी बदल करणार आहे, या ठिकाणी 3x ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी 6x केलं. तर तुम्हाला xची किंमत काढायची आहे. येईल काढता, वही पेन घ्या, सोडून बघा, तुम्हाला येईल करता. परत दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा मी थोडा बदल करणार आहे. या ठिकाणी आपण 5x घेतलं आणि या ठिकाणी आपण x जर घेतलं तर तुम्हाला xची किंमत काढायची आहे. तुम्हाला करता येईल. पहिल्या उदाहरणावरून मी एक सरावासाठी नवीन उदाहरण तयार केलं. 3x 6x केलं आणि या ठिकाणी 5x आणि x अंश असं मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला जसं मी सांगितलं त्या पद्धतीने करा. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 2. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P parallel line Q, line L and line S are transversal. Find the measure of angle X and angle Y using the measure of angle given in the figure. मी तुम्हाला आधी माहिती सांगतो, त्यानंतर आपण पूर्णपणे घेऊया. या ठिकाणी P आणि Q लाईन ह्या एकमेकींना पॅरलल आहेत आणि त्या दोन पॅरलल लाईनचे लाईन T आणि लाईन S, लाईन T आणि लाईन S ह्या त्या दोन पॅरलल लाईनच्या छेदिका आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. मग ह्या दोन छेदिकेंमुळं आपल्याला इथं कोनांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला या ठिकाणी x या कोनाचं माप काढायचं आहे आणि या छेदिकेमुळं y कोनाचं माप काढायचं आहे. तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला आताच मी माहिती दिली होती की हे दोन जे अँगल आहेत ते लिनियर पेयर आहेत म्हणजे रेषीय जोडीतील कोन आहेत. मग या दोघांची बेरीज ही 180 अंश असते आणि जेवढं कोनाचं माप m येईल तेवढंच माप हे एक्सचं असणार आहे, कारण हे एकमेकांचे संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत.
आधी यमचं माप काढू आपण आणि त्यावरून एक्सचं सांगता येतं. या रेषेवरून एक्सचं माप काढायचं, यावरून आपण वायचं माप काढता येतं. ते नंतर घेऊ, प्रथम काढून. 40 डिग्री प्लस अँगल एम इज इक्वल टू 180. याला कारण लिहिलेलं आहे लिनियर पेअर, म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. मग प्लस 40 त्या ठिकाणी काय होईल, मायनस होईल. 180 प्लस 40 आहे मायनस. अँगल एम इज इक्वल टू 180 मायनस 40 इज इक्वल टू 140 डिग्री. म्हणजे अँगल एमचं माप हे 140 आलेलं आहे. आता अँगल एमचं जेवढं माप आहे तेवढंच माप अँगल एक्सच आहे. अँगल एम इज इक्वल टू अँगल एक्स, त्याला कारण लिहावं लागेल करस्पॉन्डिंग अँगल. मग हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. त्यामुळे आपण हे एकमेकांचे कॉन्ग्रुएंट झाले, एकरूप झाले. म्हणून आपल्याला खाली लिहिता येतं अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. आपण एक्सचं माप काढलेलं आहे. आता त्यावरून आपण आता दुसऱ्यामध्ये वायचं माप काढूया. आता या ठिकाणी कोन एन आणि या ठिकाणचा 70 अंशाचा कोन हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. म्हणजेच 70 अंश इज इक्वल टू अँगल एन एकमेकांचे आहे, हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. म्हणून कोन एनचं माप हे 70 झालेलं आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर हे दोन एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत, म्हणजे आंतर कोन आहेत. म्हणजेच या दोघांची बेरीज 180 असायला पाहिजे. म्हणजे अँगल वाय प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 इंटेरियर अँगल आहेत. मग अँगल वायचं माप काढायचं आहे. अँगल वाय प्लस अँगल एनचं किती आलेलं आहे आपल्याकडं 70 इज इक्वल टू 180. म्हणून अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 70. म्हणून अँगल वाय इज इक्वल टू 110 110. तुम्हाला मी सरावसाठी प्रश्न देत आहे, याच पद्धतीचा आहे, तुम्हाला ते करता येईल. या 40 डिग्रीच्या ठिकाणी मी 60 डिग्री लिहिलं तर तुम्हाला एक्सचं माप काढायचं आहे. हा तुम्हाला सरावासाठी प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर 70च्या ठिकाणी मी जर 80 लिहिले 80 डिग्री लिहिलं तर तुम्हाला अँगल वायचं माप काढायचं आहे. मेजरमेंट ऑफ अँगल एक्स अँड वाय या दोघांची मापं काढायची येतील करता मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. परत बघा, या ठिकाणी 60, या ठिकाणी 80, अँगल एक्स अँड अँगल वायचं माप काढायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 3. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन L पॅरलल लाईन M. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, angle B and angle C. Using the measures of given angle justify your answer. आपल्याला काय केलेलं आहे तर लाईन P आणि लाईन Q एकमेकींना पॅरलल आहेत आणि लाईन L आणि लाईन M ह्या सुद्धा एकमेकींना पॅरलल आहेत. तर याचा वापर करायचा आहे आणि या ठिकाणी एका कोनाचं माप दिलेलं आहे 80 डिग्री. त्यावरून आपल्याला अँगल A, अँगल B आणि अँगल C. तर या ठिकाणी मी अँगल X आणि अँगल Y मी आपलं उत्तर काढण्यासाठी मी घेतलेले आहेत. पहिल्या गणितामध्ये या दोन लाईन पॅरलल होत्या तर त्यांचे छेदिका पॅरलल नव्हत्या, परंतु या ठिकाणी दोन्हीही लाईन पॅरलल आहेत आणि त्यांच्या छेदिकासुद्धा पॅरलल आहेत. यावरून आपलं इकडचं म्हणजे या अँगलचं माप काढता येतं, यावरून खालच्यासुद्धा अँगलचं माप काढता येतं. म्हणजे कोणत्याही लाईनवरून कोणत्याही लाईनवरील आपल्याला अँगलचं मेजरमेंट करता येतं, माप काढता येतं. तर
या कोनाचं माप 80 आहे आणि या कोनाचं माप मी x घेतलेलं आहे, कारण एच्या अपोजिट x आहे. या दोघांचे मापही समान आहेत, कारण अपोजिट अँगल आहेत, विरुद्ध कोन आहेत. मग 80 + x इज इक्वल टू 180, कारण हे एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत. आंतर कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे मी 80 + a डिग्री इज इक्वल टू 180. त्याला कारण लिहिलेलं आहे इंटेरियर अँगल्स. मग अँगल या ठिकाणी x लिहायला पाहिजे होतं. अँगल x इज इक्वल टू 180 - 80, म्हणजेच अँगल x इज इक्वल टू 100 डिग्री, म्हणजेच 100 अंश आलेला आहे. मग अँगल x इज इक्वल टू अँगल a हे एकमेकांचे अपोजिट, हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, म्हणून यांची माप समान आहेत. म्हणून अँगल a इज इक्वल टू 100 डिग्री. पहा, हे इंटेरियर अँगल आहेत, म्हणून याचं माप 100 डिग्री आलं. आता यानंतर 80 अंशाचा कोन आणि y अंश हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, म्हणून याचं माप आपल्याला काढता येतं. अँगल x आणि अँगल a त्याचप्रमाणे इज इक्वल टू हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत, हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. आता अँगल y आणि अँगल c म्हणजे हे दोन कोनांची मापं समान आहेत, कारण हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. या दोन रेषा पॅरलल आहेत, म्हणून हे करस्पॉन्डिंग अँगल आर इक्वल. मग आपल्याला असं लिहिता येतं अँगल y इज इक्वल टू अँगल c हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. इथं लिहावं लागतं आपल्याला. म्हणून अँगल c इज इक्वल टू 80 डिग्री. अँगल c इज इक्वल टू 80 डिग्री. आणि यानंतर अँगल c अँड अँगल b. अँगल c इज इक्वल टू अँगल b हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून यांचं माप समान असतं. म्हणून लिहावं लागतं आपल्याला अँगल b इज इक्वल टू 80 डिग्री. आपण अँगल एचं सुद्धा माप काढलेलं आहे. अँगल a इक्वल टू 100 डिग्री, अँगल b इक्वल टू 80 डिग्री अँड अँगल c इक्वल टू 80 डिग्री. या वर्गामध्ये तुम्हाला हे जर गणित समजले तर तुम्हाला 9वीचे गणित सहज करता येतील. आता तुम्हाला मी सरावासाठी उदाहरण देत आहे. या ठिकाणी आपलं 80 अंश होतं, 80 डिग्री होतं, तर मी या ठिकाणी 70 डिग्री घेतलेला आहे. नंबर 2, या 70च्या ठिकाणी मी 50 डिग्री जर घेतलं तर तुम्हाला ABCचं माप नंबर 1 काय आहे 70 आणि नंबर 2 50, म्हणजे 70 अँड 50 डिग्री घ्यायचे. हे 70 घ्यायचं, ABCचं माप काढायचं, 50 घ्यायचं, ABCचं माप काढायचं. निश्चित तुम्हाला तोंडी गणित करता येईल. हे 2 उदाहरणं सरावासाठी आहेत. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 4. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन A पॅरलल लाईन B, लाईन L इज ए ट्रान्सव्हर्सल. फाइंड द मेजर ऑफ अँगल x, अँगल y, अँगल z यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला समोर असं सांगितलेलं आहे की लाईन A अँड लाईन B पॅरलल आहेत आणि त्यांची L ही ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे त्यांची ही छेदिका आहे. आणि तुम्ही काय करा, अँगल x, अँगल y अँड अँगल z यांचं आपल्याला माप काढायचं आहे. आणि आपल्याला माहिती दिलेली आहे की या कोनाचं माप 105 अंश आहे. आता एक लक्षात घ्या,
हे दोन अँगल जर पाहिले आपण या ठिकाणची जर फिगर नाही पाहिली तर हे दोन अँगल रेषीय जोडीतील आहेत. रेषीय जोडीतील म्हणजेच लिनियर पेअर आहेत. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तेच मी या ठिकाणी लिहिलं आहे. अँगल झेड प्लस 105 इज इक्वल टू 180 लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन आहेत. अँगल झेड इज इक्वल टू 180 पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह होतील म्हणजेच प्लस आहेत ते मायनस होतील. 105 अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्री. 180 मायनस 105 75 येतात म्हणजे 180 मधून 105 गेले की 75 अंश येतं म्हणजे कोण झेडचं माप हे 75 अंश आलेलं आहे. त्यानंतर 105 आणि x हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल असल्या म्हणजे संगत कोण आहेत. हे जर दोन पॅरलल असतील ते करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात म्हणजेच हे दोघांचं माप समान असतं. मग त्यामुळे लिहिलं की अँगल x इज इक्वल टू 105. याला कारण लिहावं लागतं करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. संगत कोण हे एकरूप असतात. आता त्यानंतर जर पाहिलं अँगल x अँड अँगल y एकमेकांचे अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल कधीही इक्वल असतात. विरुद्ध कोण कधीही समान मापाचे असतात. म्हणून या ठिकाणी अँगल x इज इक्वल टू अँगल y अपोजिट अँगल्स आर इक्वल मी कारण लिहिलेलं आहे. मग xचं माप 105 आले म्हणजेच अँगल y इज इक्वल टू 105 डिग्री. शेवटीला आपल्याला आन्सर लिहावं लागेल अँगल x इज इक्वल टू 105 डिग्री. त्यानंतर अँगल y इक्वल टू 105 डिग्री अँड अँगल z इक्वल टू 75 डिग्री. तुम्हाला मी तिन्ही कोनांचं माप काढलेलं आहे. आता तुम्हाला जर हे समजलेलं असेल तर तुम्हाला सरावासाठी मी 2 उदाहरणं देतो. मी 105च्या ठिकाणी 120 केलं हे एक उदाहरण झालं. 105च्या ठिकाणी 120 केलं तर तुम्हाला अँगल x अँगल y आणि अँगल z या तिन्हींचेही माप काढता येतील. आणि नंबर 2 मी जर अँगल 120 अंशाच्या ठिकाणी मी जर 80 अंश केलं तर अँगल x अँगल y अँगल z हे 2 उदाहरणं तुम्हाला मी गृहपाठासाठी देत आहे. तुम्हाला मी डबल सांगत आहे की तुम्हाला हे 9वीला गणित भाग 2 मधील प्रकरण 2 हेच उदाहरणं आहेत. अशाच प्रकारचे आहेत. या ठिकाणी जर तुम्हाला हे उदाहरण आले तर 9वीलाही येतील. आणि या समांतर रेषांचा संगत कोन आंतरकोन व्युत्क्रम कोन यांचा उपयोग आपल्याला 10वीला वेळोवेळी सोडवण्यासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे तुमचा सराव होणं अत्यंत आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 5 या क्वेश्चनला आपल्याला स्टार केलेलं आहे पुस्तकामध्ये. जर तुम्ही पाहिलं तर स्टार याच्यासाठी केलेला आहे की हा आव्हानात्मक प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी काही आपल्या काही उपयोजन करावं लागतं आणि त्यावेळेस आपला प्रश्न सोडवता येतो. पण मी तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीनं सांगेल की तो एकदम तुम्हाला सोपा वाटेल. क्वेश्चन नंबर 5 इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन L पॅरलल लाईन Q या ठिकाणी 3 लाईन आपल्याला पॅरलल दिलेल्या आहेत. तुम्ही जर निरीक्षण केलं तर तिन्ही लाईन या ठिकाणी पॅरलल दिलेला आहे. फाइंड द अँगल x. अँगल x हा पूर्णपणे आहे. हा अर्धा नाही आहे. वर आणि खाली पूर्ण आहे. तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे मी. विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर या अँगलचं माप दिलं आहे. या अँगलचं दिलेलं आहे. या दोघांवरून या एक्सचं काढायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा आपण जर खालची फिगर जर आपण अशा प्रकारे झाकली तर तुमच्या लक्षात येईल हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत. म्हणजे M अँगल
हा आणि 40 अंशाचा अँगल हे एकमेकांचे अल्टरनेट आहेत आणि मी जर फिगर अशा पद्धतीने झाकली तर 30 अंश आणि n अंश हे एकमेकांचे अल्टरनेट आहेत आणि x हा हे दोघांच्या बेरजे एवढा आहे. दोघांची ॲडिशन केल्यानंतर अँगल xचं माप येतं. बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलं. या कोणाचं mचं माप 40 येईल अल्टरनेट, त्यानंतर nचं माप 30 येईल कारण हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत आणि पूर्ण दोघांची बेरीज केली x हा अँगल येतो. मग मी लिहायला सुरुवात करणार आहे. आपल्याला दिलेलं आहे तिन्ही लाईन पॅरलल आहेत म्हणून आणि त्यावरून 40 डिग्री इज इक्वल टू m डिग्री याला कारण लिहावं लागतं. हे अल्टरनेट अँगल angles are equal. alternate angles are equal. त्यानंतर 30 डिग्री इज इक्वल टू n त्याला सुद्धा कारण आपल्याला तेच लिहावं लागेल. अल्टरनेट्स अँगल आर इक्वल. त्यानंतर पहा x इज इक्वल टू m डिग्री प्लस n डिग्री म्हणजे x अँगलचं माप हे दोघांच्या ॲडिशन एवढं आहे म्हणजे बेरजे एवढं आहे. mचं माप किती आलं आहे 40 डिग्री प्लस 30 डिग्री x इज इक्वल टू 70 डिग्री म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं अँगल xचं माप हे 70 डिग्री आलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं. हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत. m आणि 40 30 आणि n हे अल्टरनेट आहे म्हणून दोघांचं माप काढलं आणि x वरून या दोघांची बेरीज केलेली आहे. आता मी तुम्हाला सरावासाठी प्रश्न देत आहे. तो कोणता आहे तर तुम्हाला करता येईल. ह्या 40च्या ठिकाणी मी 50 लिहित आहे आणि या 30च्या ठिकाणी मी 40 लिहित आहे. तर तुम्हाला पटकन xचं माप काढता येतं. बरोबर आहे, पटकन काढलं तुम्ही. आणखीन तुम्हाला जर सरावाचं द्यायचं असेल तर मी देतो. मी तुम्हाला या ठिकाणी मी 60 डिग्री केलं आणि खालच्या ठिकाणी मी 50 डिग्री केलं तर तुम्हाला x या कोणाचं माप काढता आलं पाहिजे. 2 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी दिलेली आहेत. मी परत सांगतो हे तुम्ही उदाहरणांचा सराव करणं आवश्यक आहे कारण 9वीला 10वीला तुम्हाला याचा उपयोग आहे. वर्ग 8वी म्हणजे 9वी आणि 10वी गणिताविषयी सांगत आहे. 9वी आणि 10वी यांचा पाया आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा.